नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंग्लज यांनी दिलेल्या हद्दपारीच्या कारणे दाखवा नोटीसीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथील न्यायमूर्ती मकरंद कर्णे व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठानं अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत तहकूब केली. संतोष मळवीकर हे पेशाने वकील असून त्यांनी आतापर्यंत बऱ्याच सामाजिक आंदोलनात भाग घेतला होता. त्यांच्यावर 2012 पासून 6-7 गुन्हे नोंद झाले. त्याचा आधार घेऊन चंदगड पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंग्लज यांनी 18 ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटीस बजावत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून का हद्दपार करण्यात येऊ नये यासाठी म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. त्यावर ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर आज दिनांक 23 रोजी सुनावणी झाली. यावेळी ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांनी युक्तिवाद करताना ॲडव्होकेट मळवीकर हे पेशाने वकील आहेत, त्याने विविध सामाजिक आंदोलनात भाग घेतल्यानं गुन्हे दाखल झाले. ते सर्व सामाजिक स्वरूपाचे असून जुने आहेत, त्यामुळे त्याचा आणि प्रस्तावित हद्दपारीचा काहीच संबंध नाही. हद्दपारीची नोटीस ही मनमानी बेकायदेशीर स्वरूपाची असून संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही विचार न करता दिली असल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे यास अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली. त्यावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून खंडपीठानं हद्दपारीच्या नोटीसीच्या पुढील कारवाईस अंतरिम स्थगिती देत पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर पर्यंत स्थगित केली. ॲडव्होकेट मळवीकर यांच्या वतीने ॲडव्होकेट श्रुती घोडके, ॲडव्होकेट रक्षिता शिंदे, ॲडव्होकेट रेश्मा आडनाईक, ॲडव्होकेट शशांक चव्हाण वकिलांच्या टीमनं काम पाहिलं.